प्रश्न क्रमांक 21,800 रमेश दादा पाटील. सभापती महोदया, प्रश्न क्रमांक 21,800. सभापती महोदय, छापल्याप्रमाणे बोलायचंय का तुम्हाला? MIDC मापे औद्योगिक मला क्षेत्रामध्ये तुम्ही रागवून दिलं बाहेर. तत्कालीन उद्योग मंत्री लीलाधर ढाके यांनी 20 वर्षापूर्वी वृक्ष लागवड केलेली होती. कशासाठी? तर प्रदूषण मुक्त चांगली हवा निर्माण व्हावी, त्यासाठी नागरिकांना प्रदूषणाचा त्रास होऊ नये म्हणून वृक्ष लागवड करण्यात आली होती. MIDC प्रशासनाने रीतसर परवानगी न घेता वृक्ष तोड करून अवैधरित्या झोपड्या उभारल्या आहेत. त्या निष्कासित करण्यासाठी शासन कोणती कारवाई करणार आहे का? MIDC भूखंड मालक PAPR 487 या प्लॉट धारकाला महाराष्ट्र शासनाने 1 कोटी वृक्ष लागवड योजना अंतर्गत ओपन स्पेस 21 मध्ये लावण्यात आलेले 200 वृक्षांची देखभाल करण्यासाठी परवानगी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला दिली होती. ती परवानगी त्या भूखंड मालकाने महामंडळाकडे मागितल्यावर देण्यात आली. परंतु परवानगी दिल्यानंतर भूखंड मालकाने तिथे लावण्यात आलेले 200 वृक्षांची देखभाल करण्याऐवजी कत्तल करून तिथून ते वृक्ष गायब केले आहेत व 500 पेक्षा जास्त झोपड्या बांधून खाजगी कंपन्यांना बांधकाम लेबर भाडे तत्वावर देण्यात आले आहे. वारंवार स्थानिक समाजसेवकांनी महामंडळाकडे तक्रार केली असता महामंडळाने काही अधिकारी व वृक्ष तोडीमध्ये सामील असल्याने अद्याप महामंडळाकडे सदर भूखंड धारकावरती वृक्षतोडीचा व इतर गुन्हाही दाखल करण्यात आलेला नाही आणि सदर अतिक्रमणावरती कोणतीही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करून संबंधित अधिकाऱ्यांवर शेवटची 2 वाक्य वाचा बरं. प्रश्न उच्च न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी म्हणून आदेश दिले, परंतु अजूनपर्यंत MIDCने त्याची कारवाई केलेली नाही. भूखंड क्रमांक जनरल 31 ह्या भूखंडावर IT प्रकल्प आलेला आहे. IT प्रकल्प कशासाठी? तर तिथे सबसिडी घेण्यासाठी IT प्रकल्प सबमिट केला जातो आणि ती जागा हळूहळू ते भाड्याने देतात, विकत जातात, कारण त्याचा फायदा 50% होतो IT. तर ह्या असं नियमबाह्य रूपा इन्फ्राटेक ह्या कंपनीने केलेला आहे. त्याच्यावर अजूनपर्यंत आपण कुठलीही कारवाई केली नाही. हळूहळू त्या कंपनीने नाळ्यावर बांधकाम केलेलं आहे, अनधिकृत नियमबाह्य बांधकाम केलेलं आहे, तरी आपण याच्यावर कारवाई करणार का? सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी अतिक्रमणाबाबत ही लक्षवेधी या ठिकाणी मांडलेली आहे. प्रश्न त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की ही झाडं लावण्यासाठी जागा दिलेली होती, परंतु त्यांच्या प्रश्नामध्ये एक सुधारणा करण्याची गरज आहे की MIDCनं झाडं तोडली आणि MIDCनं झोपड्या बसवल्या, हे खोटं आहे. तिथं अतिक्रमण नक्की झालेलं आहे. ते अतिक्रमण काढण्याचे तात्काळ निर्देश दिले जातील. आणि या लक्षवेधीच्या माध्यमातून मला हे देखील सभागृहाला आश्वस्त करायचं आहे की 295 औद्योगिक क्षेत्र ही महाराष्ट्रामध्ये आहेत. पुढच्या 90 दिवसामध्ये आम्ही ड्राईव्ह घेऊ की कुठच्या क्षेत्रावर अजून किती अतिक्रमण आहेत. ती जर रेग्युलराईज करायच्या नियमामध्ये नसतील तर सगळ्या अतिक्रमणांवर कारवाई केली जाते.